वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्यांची डागडुजी करत गिरीश पाटील या युवा कार्यकर्त्याने अनोखा आदर्श निर्माण केला आहे। सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने जोरदार पडणाऱ्या पावसामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। बाजारपेठेच्या रस्त्याची चाळण झाल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे बाजार समितीमध्ये येणाऱ्या हजारो व्यापारी आणि ग्राहकांमध्ये नाराजी दिसत होती। याबद्दल व्यापारी वर्ग आणि ग्राहकांनी आपली ही समस्या कांदा बटाटा मार्केटचे सचिव गिरीश पाटील यांना सांगितली। या समस्येचा अंदाज घेत गिरीश पाटील यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळत येथील रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे। पाटील यांच्या या निधीमुळे खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बनवण्यात येत असून पावसाळ्यात तरी येथे येणाऱ्या व्यापारी आणि ग्राहकांना दिलासा मिळेल असे गिरीश पाटील यांनी सांगितले। माझं नाव मोहन भागुजी ननवरे, कांदा बटाटा विभाग K27 गजानन ट्रेडिंग कंपनीमध्ये मी वापर करतो। दरवर्षी बाजार समितीमध्ये रस्त्याची दुरावस्था होत असते। ह्या वर्षीसुद्धा आम्ही पावसामध्ये रस्त्याची दुरावस्था पाहिलं तर खूपच म्हणजे भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे। आम्ही वारंवार या ठिकाणी बाजार समितीशी पत्रव्यवहार केला, त्याचं आम्हाला काही त्या ठिकाणी उत्तर आलेलं नाही। नंतर मग आम्ही आमचे सचिव कांदा बटाटा विभागामध्ये व्यापार करता सागर गिरीश पाटील त्यांच्याकडे आमची सर्व व्यापाऱ्यांनी व्यथा मांडली। तर त्यांच्याकडनं आम्हाला असा रिस्पॉन्स आला की माझा यावर्षी जो बड्डे होते 21 ऑगस्टला त्याचा होणारा खर्च मी या ठिकाणी थांबवतो आणि आपल्या बाजार समितीमध्ये कमीत कमी तात्पुरत्या स्वरूपाची तरी माझ्यातर्फे मी या ठिकाणी तुमची सुविधा करून देतो। तर आमच्या सर्व बाजार समितीमध्ये मधील के मार्केट असेल, एम असेल, जे असेल, भाजीपाला व्यापारी, फ्रूट व्यापारी, कांदा बटाटा व्यापारी सर्वांतर्फे त्यांचं या ठिकाणी आम्ही खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचं कमीत कमी या वर्षी जरी प्रश्न सोडवलेला आहे। मी गिरीश पांडुरंग पाटील, मी गेली 10 वर्ष कांदा बटाटाचा व्यापार करत आणि मी सचिव आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बटाटा मार्केटचा। आणि दरवर्षी तुम्ही बघता ते पावसामुळे मार्केटची जे रस्त्यांची अवस्था खराब झालेली आहे आणि ह्या वर्षी त्याच्यापेक्षा सर्वात जास्त परिस्थिती बेकार झालेली आहे। त्यामुळं यावर्षी आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त जे आमचं संस्था कांदा बटाटा असोसिएशन जे विविध उपक्रम राबवत असतात, रक्तदान, आरोग्य शिबिर, तो खर्च ह्या वर्षी टाळण्याव्यतिरिक्त जे व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधा रस्ता मेन, कारण व्यापाऱ्यांना घरी आणि बाहेरचे जे गिराईक येतात आमच्या इकडं त्यांना यायला व्यवस्थित रस्तासुद्धा नाही आहे। त्यासाठी यावर्षी आम्ही तो खर्च वाढवता रस्त्याचं दुरुस्तीचं काम चालू केलेलं आहे। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।